थेट जाते आझाद मैदानावर। आपल्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित आहेत। आझाद मैदानावर कुणबी समाज एकवटण्यास आता सुरुवात झालेली आहे। मीनाक्षी, या ठिकाणी कुणबी समाजाचा एल्गार आपण पाहतोय। हैदराबाद गॅझेटियर रद्द करा ही प्रमुख मागणी आहे कुणबी समाजाची। मीनाक्षी, माझा आवाज पोहोचतोय तुमच्यापर्यंत? निश्चितच लागवी आपण पाहतोय की आझाद मैदानावरती कुणबी समाजाचे सगळेच जे कार्यकर्ते आहेत ते आता दाखल होण्यास सुरुवात झालेली आहे। एकूणच आपण पाहतोय की एल्गार मोर्चा आज काढण्यात आलेले आहेत। संपूर्ण आता आझाद मैदान जर आपण पाहिलात तर अर्ध्याहून जास्त आझाद मैदान जे आहे ते कुणबी समाजाच्या बांधवांनी भरलेलं आहे। खरं तर कुणबी समाज जे आहे मोठ्या संख्येने या ठिकाणी जमलेले आहेत आणि ज्या पद्धतीत सरकारने जे हैदराबाद गॅझेटच्या आधारे कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या निर्णयाच्या विरोधात हे संपूर्ण कुणबी समाज जे आहेत ते आज आझाद मैदानावरती एकवटलेले आहेत। या ठिकाणी आपण जर पाहिलं तर तीव्र निषेध जो आहे, विरोध जो आहे तो केला जात आहे। काही बांधव आहेत या ठिकाणी कुणबी समाजाचे, आपण त्यांच्याशी बातचीत करूया। आज तुम्ही मोठ्या संख्येने आझाद मैदानावरती एकवटलेले आहेत, काय प्रामुख्याने भूमिका आहे? सरकारने नव्याने जो GR काढलेला आहे त्याच्या विरोधात आज तुम्ही एकवटलेले आहेत, ओबीसीचे बांधव देखील आहेत, त्यामुळे काय नेमकी भूमिका असणार आहे? गेल्या 2 सप्टेंबर 2025 रोजी महाराष्ट्र शासनाने जो काय हैदराबाद गॅझेटचा आधार घेऊन मराठ्यांना कुणबीमध्ये घुसवण्याचा जो काही प्रयत्न केलेला आहे तो आमच्या कुणबी समाजासह तमाम महाराष्ट्रातील 376 ओबीसी समाजावर अन्यायकारक आहे। महाराष्ट्र शासनाने काढलेला हा GR हा घटनाबाह्य आहे आणि मुळात सरकारच हे घटनाबाह्य आहे, त्यामुळे त्यांची कृती घटनाबाह्यच राहणार आणि त्याला न्याय व्यवस्था देखील समर्थन करते। हे दुर्दैव आहे, हे तमाम महाराष्ट्राच्या देशात दुर्दैव आहे आणि हे सगळं रोखण्यासाठी आज आमचा एल्गार मोर्चा आहे। हा मोर्चा हीच तर सुरुवात आहे, यापुढे आमचं आंदोलन अधिक तीव्र होईल आणि मग ती रस्त्यावरची लढाई असेल, जेल भरो आंदोलन असेल, रास्ता रोको असेल, सर्व प्रकारचं रेल रोको असेल, सगळ्या प्रकारचं आंदोलन करणार। आम्ही न्यायालयीन लढाई देखील लढणार आणि आम्हाला न्याय मिळवून घेणार। या ठिकाणी मला शाहीर अण्णाभाऊ साठे यांची वारंवार आठवण येते की त्यांनी त्यावेळी म्हटलं होतं की आपल्याला कल्पना असेल की ही न्याय व्यवस्था जी आहे ती सुद्धा एक काही एकांची रखेल झाली आहे। त्यानंतर अगदी मीनाक्षी, आपण पाहतोय न्याय व्यवस्थेवर खरं तर असे शब्द वापरणं अत्यंत चुकीचं आहे। आपण या ठिकाणी पाहतोय की कुणबी समाज एकवटल्याची ही दृश्य आणि मीनाक्षी, मोठ्या संख्येनं कुणबी समाज आपल्या न्याय हक्काकरता रस्त्यावर उतरतोय, एल्गार या ठिकाणी केला जातोय। मीनाक्षी, निश्चितच लागवी खरं तर आपण पाहतोय की सरकारने 2 सप्टेंबरला काढलेल्या GR ज्या पद्धतीने हैदराबाद गॅझेटनुसार जो निर्णय घेण्यात आला त्यावरती आणि त्याच्याच विरोधात खरं तर आपण पाहतोय कुणबी समाजाचे सगळेच बांधव जे आहेत ते आज मुंबईच्या आझाद मैदानावरती धडकलेले आहेत। आपण पाहू शकतो की जय कुणबीच्या या ठिकाणी टोप्या घालून सगळेच बांधव जे आहेत ते एकवटलेले आहेत। नुसती कुणबी समाजाचेच नाही तर ओबीसी समाजाचे देखील बांधव जे आहेत त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत। आपल्या हातामध्ये छोटे छोटे बॅनर आपण पाहू शकतो, हे सगळेच बांधव घेऊन आलेले, त्यामुळे राज्यभरातून हे सगळेच बांधव या ठिकाणी पोहोचलेले आहेत। त्यांच्याशी आपण बातचीत करण्याचा प्रयत्न करूया। कुठून आलेला आहात तुम्ही आणि आता प्रामुख्याने तुमची मागणी आहे? हैदराबाद गॅझेटनुसार सरकारने निर्णय घेतलेला आहे, GR काढलेला आहे, पण कुठेतरी तुमचं आरक्षण वाचवण्यासाठी आज तुम्ही एकवटलेले, काय सांगाल? सरकारने हे चुकीचंच केलेलं आहे, तर ते हे आरक्षण ह्या कुणबीलाच मिळाले पाहिजे एवढे बोलून कुणबी समाज कुणबीचे जे प्रमाणपत्र आहेत ते दिले जात आहेत मराठ्यांना, यावरती काय भूमिका आहे तुमची? आमचा हे तिलोरी किलबुचे आम्हाला त्याचा हे काढून घेतला कामा नाही आणि हा आम्हाला मिळायला पाहिजे। अगदी आपण पाहतोय की आमचं काढून कोणालाही देऊ नये अशी भूमिका खरं तर या ठिकाणी कुणबी समाजानं घेतलेली आहे। मीनाक्षी, तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेला एकूणच या सविस्तर माहिती करता।
लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.